शिक्षेची मुदत संपायला आता 3-4 दिवसच राहिले आहेत. पत्करलेली ही खुशीची सक्त मजुरी आज पुरी होणार याचा एक प्रकारे मला आनंद वाटत आहे. प्रॅक्टिस सुरू झाली. पैसे चांगले मिळत होते. नाव लौकिक होत होता. पण मनाला एक प्रकारचे औदासिन्य आले होते. ठराविक वेळी ऑफिसात जाऊन ठराविक वेळी घरी येणाऱ्या आणि घरचे सर्व व्यवहारही अगदी ठराविक रीतीने पाळणाऱ्या एखाद्या कारकुनापेक्षा वकिलाचे जीवितही मला भिन्न वाटले नाही. नानाचा जो सूड उगवला गेला त्याची जी तृप्ती आली होती त्यामुळे जीवनातले वैचित्र्य नाहीसे झाले होते. राजकारणात पडण्याचे मनात येई, पण त्याची मला आवड नव्हती. कॉर्पोरेशनसाठी उमेदवार म्हणून उभे राहण्याचा पुष्कळांनी आग्रह केला. निवडून येण्याचीही 100% खात्री होती. तरीही मी त्या भानगडीत पडले नाही. कित्येक वेळा जाऊन कॉर्पोरेशनमधील कामकाज पाहिल्यामुळे त्या झब्बूशाहीच्या संस्थेचा आम्हाला तिटकारा आला होता. वकिली सोडावी असे केव्हा केव्हा मनाला वाटत असे, पण तेवढाच काय तो जीवाला विरंगुळा होता. तो सोडून आधीच नीरस झालेले माझे जीवन आणखीही नीरस करणे मला बरे वाटले नाही. रोज रोज राजकारणात उलटापालट होत होती. मध्ये असहकारितेच्या चळवळीची एक लाट आली. त्या चळवळीत स्त्रियांनी जरी प्रत्यक्षपणे भाग घेतला नाही तरी भावनात्मकतेच्या जोरावर अंगावरील दागिने काढून फेकून त्यांनी त्यावेळच्या राजकारणाला नवऱ्याची पर्वा न करता आर्थिक मदत केली. कित्येक बायकांना या कामी आपल्या नवऱ्यांकडून मार सुद्धा खावा लागल्याचे मला त्यावेळी दिसून आले. प्रत्यक्ष स्त्रियांच्या अशा कोणत्याच चळवळी होत नव्हत्या. नित्य नैमित्तिकातील सभा परिषदा व्हायच्या. त्यात ठराव पास व्हावे, त्याची अंमलबजावणी होऊ नये, हा नित्याचा हिंदुस्थानी क्रम सुरू होता. पण महात्मा गांधींनी दांडीला मोर्चा वळवला त्यावेळी मात्र एक निराळ्या प्रकारची खळबळ उत्पन्न झाली. मिठाच्या कायदेभंगाने ही चळवळ सुरू झाली होती. असहकारितेला कायदेभंग आणि निशस्त्र प्रतिकार याची जोड देण्यात आली होती. हंसाबेन मेहता यांना तार करून महात्मा गांधींनी स्त्रियांचे एक कार्यकारी पथक निर्माण करण्याची विनंती केली. या चळवळीच्या सुरुवातीला सर्वांचाच उत्साह अवर्णनीय होता, प्रामाणिकपणाचा होता. इतक्या प्रामाणिकपणाने कोणतीही चळवळ हिंदुस्थानात यापूर्वी सुरू करण्यात आली नव्हती. स्त्रियांच्या पथकासाठी केशरी रंगाच्या युनिफॉर्मची योजना केली होती. परदेशी लोक या साडीला फ्लेम कलर्ड साडी, अग्निज्वालेशी स्पर्धा करणाऱ्या रंगाची साडी म्हणत असत. ती उपमा आम्हाला सर्वदृष्ट्या जास्त यथार्थ वाटे. या पथकातील बायकांना केसरिया असे म्हणत असत. या बायकांची निवडही फार कसोशीने करण्यात आली होती. एक एक स्त्री म्हणजे एक एक अग्निज्वाला होती. पहिल्याने काँग्रेस हाऊसमध्ये चालत असलेली गडबड पाहून मला हसू येत असे. ती खादीवाली पथके, त्यांची ती बेडोल ड्रिल, त्यांच्यासाठी जेवणाची केलेली उत्तम व्यवस्था, त्या व्यवस्थेसाठी आचारी, वाढप्याचे काम करणाऱ्या मोठमोठ्या श्रीमंतांच्या बायका पाहून मला पहिल्याने कौतुक वाटण्याऐवजी कीवच येत असे. ताटावरून पाटावर आणि पाटावरून ताटावर असा प्रवास करताना देखील थकून जाणाऱ्या या बायका भाजी चिरणे, पोळ्या लाटणे, वाढणे वगैरे कामे करीत असताना पाहून आनंद वाटण्याऐवजी मला दुःखच होत असे. राजकारणात बायकांची किंमत स्वयंपाकीन वाढपिणीच्या पलीकडे गेली नाही हे या प्रकारावरून सहज दिसून येत होते. पण 4-2 दिवसात काळ बदलला. पिकेटिंगला सुरुवात झाली. ज्या स्त्री सहज लज्जाशीलतेची कविजन मुक्त कंठाने काव्य गात स्तुती करतात, ती नाजूक नारपणाची वृत्ती टाकून त्या चालत्या बोलत्या अग्निज्वाला सभ्य वस्तीपासून मवाली वस्तीच्या दुकानापर्यंत गिऱ्हाईकांशी हुज्जत घालू लागल्या. त्यावेळी मला देखील कोर्टातले काम टाकून त्यांच्या कामाची पाहणी करण्याची उत्सुकता वाटू लागली. मनाची करमणूक व्हावी या उद्देशाने मी काँग्रेस हाऊसकडे बहुतेक प्रत्यही जात असे. निरनिराळ्या भागातील फुटपाथवर उभे राहून मिरवणुकांचे अवलोकन करीत असे. हात न उचलता रक्त सांडू देणारा काही पुरुषांचा मर्दपणा पाहून पुरुषांच्या जातीत सुद्धा प्रामाणिकपणाचा उद्भव होऊ लागला आहे असे मला वाटू लागले. चळवळीबद्दल हळूहळू माझ्या मनात सहानुभूती उत्पन्न होऊ लागली. या चळवळीची कुचेष्टा करण्याची मला हळूहळू लाज वाटू लागली. तरीही या चळवळीत प्रत्यक्ष भाग घ्यावा असे मनाला वाटेना. अंतःकरणातून खरा खरा उमाळा आल्याखेरीज कोणत्याही कार्याला हात घालणे मला अप्रामाणिकपणाचे वाटत होते. उगीच 4 बायका गोळा झाल्या. मोठमोठ्या घरंदाज बायका चळवळीत प्रत्यक्ष भाग घेऊ लागल्या. म्हणून त्यांना अनुसरून गर्दीच्या लोटाबरोबर आपणही जाऊन त्यात मिसळावे
असे वाटण्याइतकी मी मनाची दुबळी नव्हते. पण एके दिवशी हेही घडून आले. ती जून 1930ची 12 तारीख होती. त्या दिवशी सोलापुरी मर्दांच्या गौरवासाठी सोलापूर दिन पाळण्यात येणार होता. त्या मिरवणुकीला फार जोराचा अडथळा होणार, क्वचित गोळीबार होणार, अशा भूमिका उठत होत्या. दुपारीच लॅमिंग्टन रोडच्या बाजूला सशस्त्र पोलीस दिसू लागले होते. 4 वाजता मिरवणूक निघणार होती. सर्वत्र एकच गडबड उडाली होती. मिरवणूक निघण्याच्या पूर्वी पेरीनबेन यांनी देशसेविका संघातील सर्व बायकांना बोलावून घेतले. प्रसंगी गोळीबार झाला तर त्याला तोंड देण्याचे धैर्य ज्यांना असेल त्यांनीच पुढे यावे, अशी घोषणा करता सुमारे 125 बायका पुढे आल्या. मिरवणूक फक्त बायकांचीच निघायची असे ठरले होते. 5:30च्या सुमारास मध्यभागी राष्ट्रीय निशाण घेतलेली पेरीनबेन एका बाजूला अध्यक्ष गुणवंतलाल कापडिया, दुसऱ्या बाजूला सेक्रेटरी भालचंद्र धुरंधर, अग्रभागी असलेली ही अग्निज्वालांची मिरवणूक दण पावले टाकीत काँग्रेस हाऊसच्या बाहेर पडली. प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याच वेळी मला स्फुरण चढले. तोपर्यंत मी कोणत्याच संघात प्रवेश केला नव्हता. मी काँग्रेस हाऊसमध्ये गेले. एक केशरी साडी मागून घेतली आणि केसरिया बनून त्या मिरवणुकीत सामील झाले. त्या दिवसाचा सर्वच प्रसंग अभूतपूर्व होता. त्या प्रसंगाचे वर्णन करू गेल्यास पुढील सर्व प्रसंगाची ही हकीकत लिहावी लागेल. पण आता तेवढी मुदत राहिली नाही आणि तेवढा उत्साहही राहिला नाही. काँग्रेस हाऊस सरकार जमा झाल्यानंतर पिकेटिंग करणाऱ्या ज्या सेविकांना पकडण्यात आले त्यात मीही एक होते. मला साधी शिक्षा झाली होती. तुरुंगात असताना अगदी करमत नसे, म्हणून मी स्वतःची हकीकत लिहून काढण्याची खुशीची सक्त मजुरी पत्करली. ती ही नुसती टाचणे आहेत, यापेक्षा त्यांना जास्त महत्त्व नाही. मी तुरुंगात असल्याच्या मुदतीत ठकी झांजीवारला गेल्याचे मला कळले. बबी बनीजवळच राहत होती. बाबाही तिथेच येऊन राहिले होते. 3-4 दिवसातच मी तुरुंगाच्या बाहेर पडणार असे जेलरने आजच मला येऊन सांगितले. ही पुरी झालेली टाचणे आज मी जेल सुप्रिटेंडेंटच्या हवाली करते आहे. तुरुंगाच्या बाहेर पडल्यावर मला काय दिसणार